नमस्कार, सविताज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की वर्षभर आपली साठवणीतली मिरची पावडर कशी बनवायची आणि ती वर्षभर तिचा रंग जशास तसा राहावा, पांढरी पडू नये यासाठी काय काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर मिरचीला आपल्या आळी-जाळी लागू नये यासाठी आपण इथं कुठला पदार्थ वापरणार आहोत आणि त्याचबरोबर मिरची पावडर आपली दळून आणल्याच्या नंतर तिच्यामध्ये असा कुठला पदार्थ मिक्स करायचा जेणेकरून तिचा रंग आहे त्यापेक्षा सुद्धा अगदी लाल गडद होईल, हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर मिरच्या कुठल्या वापरायच्या हे सुद्धा मी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता इथं आपण पाहणार आहोत मिरच्या आपण कुठल्या कुठल्या वापरणार आहोत। तर इथं घेतलेली आहे मी ही गुंटूर मिरची। ही थोडीशी मिरची चपटी आणि जाड असते हिची साल। ही मिरची अर्धा किलो घेतलेली आहे। त्याचबरोबर इथं घेतलेली आहे मी बेडगी मिरची। ही मिरची थोडीशी जाडसर असते आणि चुकल्यासारखी दिसते, आपल्याला हे पाहू शकता तुम्ही, अशी चुकुरट्या झाल्यासारखी असते ही, या प्रकारे ही मिरची राहते। त्याचबरोबर इथं घेतलेली आहे आपण काश्मीरी मिरची। ही मिरची सुद्धा बेडगी मिरची सारखीच दिसते पण थोडीशी पसरट असते ही मिरची। त्याचबरोबर इथे घेतलेली आहे आपण लवंगी मिरची किंवा गावरान मिरची सुद्धा तुम्ही, संकेश्वर मिरची सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। तरी मला संकेश्वर मिरची मिळाली नाही त्यामुळे मी या 4 मिरच्यांचा इथे वापर करणार आहे। आणि आता आपण ह्या मिरच्या उन्हामध्ये 2 दिवस सुकवून घेणार आहोत। मिरच्या टोपल्यामध्ये पसरवून घेतलेल्या आहेत आणि शक्यतो आपल्याला मिरच्या देठ असलेल्याच आणायच्या आहेत। नंतर 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घेतल्यानंतर आपल्याला मिरच्यांचे देठ काढून घ्यायचे आहेत। तर हे पाहू शकता टोपल्यांमध्ये पसरवून ठेवलेल्या आहेत मिरच्या। आणि आपल्याला 2 दिवसापेक्षा जास्त मिरच्या उन्हामध्ये वाळवायच्या नाहीये, कारण जर 2 दिवसापेक्षा आपण जास्त मिरच्या उन्हामध्ये वाळवल्या तर मिरच्या पांढऱ्या पडतात आणि आपली मिरची पावडर सुद्धा पांढऱ्या कलरची होते। त्यासाठी फक्त 2 दिवस आपल्याला मिरच्या उन्हामध्ये ठेवायच्या आहेत। पाहू शकता आपल्या मिरच्या वाळलेल्या आहेत आणि मिरच्या ह्या वाळल्यानंतरच याचे देठ काढून घ्यायचे आहेत। तर मी हातामध्ये असे ग्लोव्ज घातलेले आहेत आणि ग्लोव्ज घालूनच मिरच्या आपल्याला निवडून घ्यायच्या आहेत किंवा देठ काढून घ्यायचे आहेत, कारण असं नाही केलं आपण तर आपल्या हाताची आग होऊ शकते। तर त्यामुळे आता हे मिरच्या सर्व निवडून घ्यायच्या आहेत आणि मिरच्या आपल्याला मशीन वरून दळून आणायच्या आहेत। जर तुम्हाला लगेच दळून आणायच्या नसतील तर तुम्ही एखाद्या पॉलिथिन मध्ये सर्व मिरच्या भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला दळून आणायच्या तेव्हा आणू शकता। जर तुम्ही नाही ठेवल्या तर मिरच्या ह्या डबल तुमच्या नरम पडू शकतात। दळून आणते वेळेस आपली मिरची पावडर बारीक येत नाही, मिरच्या नरम पडल्यामुळे। निवडून झाल्यानंतर एका पॉलिथिन मध्ये या मिरच्या सर्व भरून ठेवायच्या आहेत। मिरच्या निवडून झाल्या की या मशीन वरून दळून आणणार आहे। तर पाहू शकता आता मिरची पावडर मी दळून आणलेली आहे मशीन वरून। एकदा हिला मी चाळून सुद्धा घेतलेला आहे आणि त्यातलं जाडसर काही बी वगैरे निघालेलं ते काढून टाकलेलं आहे। तर आता आपल्याला यामध्ये कुठला पदार्थ मिक्स करायचा आहे जेणेकरून आपली मिरचीला आपल्या आळी-जाळी लागणार नाही ते आपण अगोदर पाहूया। तर इथे घेतलेला आहे मी 100 ग्रॅम मीठ। आता मीठ आपल्याला यामध्ये का मिक्स करायचंय, मिठामुळे आपल्या मिरचीला आळी-जाळी लागणार नाही आणि ती वर्षभर टिकून राहील मिरची पावडर। त्यासाठी आपण आता इथे मीठ 100 ग्रॅम मिक्स करून घेणार आहोत। चांगले यामध्ये मिक्स करून घ्यायचे। तुमच्याकडे दळून आणताना मीठ मिक्स करून देत असतील तर असं सुद्धा तुम्ही करू शकता। दळून आणते वेळी सुद्धा मिरची मध्ये मीठ तुम्ही मिक्स करून आणू शकता। या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। मीठ मी पूर्ण यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत तेल। 100 ग्रॅम तेल घेतलेलं आहे। साधारण माझ्या 2 किलो मिरच्या होत्या त्यासाठी 100 ग्रॅम तेल म्हणजे 1 वाटी तेल पुरेसा आहे। जास्तही टाकू नका नाहीतर मग त्यामध्ये अशा गाठी होतात। तर एवढं तेल आपल्याला यामध्ये बस होऊ शकतं। तर आता आपण हे थोडं तेल यामध्ये करून मिक्स करून घेणार आहोत। हे पाहू शकता या पद्धतीने याच्यामध्ये टाकायचे आणि मिक्स करायचे। तर आपल्याला हाताने करायचं नाही, आता आपल्याला काय करायचं, हे तेल पूर्ण यामध्ये ओतून घ्यायचे आणि थोडी मिरची पावडर मिक्सरला फिरवून घ्यायचे जेणेकरून हे सर्व एकजीव होईल आणि आपल्या हाताची सुद्धा आग होणार नाही। आता सर्व मिरची पावडर मी मिक्सर मधून काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता रंग किती छान आलेला आहे आपल्या मिरची पावडर, अगदी लाल चुटूक रंग आलेला आहे। तर यातलीच मी थोडीशी मिरची पावडर तेल मिक्स करण्याच्या अगोदर काढून ठेवली होती। पाहू शकता तुम्ही दोन्ही मधला फरक बघू शकता। या मिरची पावडरचा रंग आणि या मिरची पावडरचा रंग या दोन्ही मध्ये किती फरक दिसतोय। ही ती ट्रिक आहे जे तुम्ही फॉलो करून तुम्ही सुद्धा तुमची मिरची पावडर अगदी वर्षभर टिकून राहील आणि तिचा रंग अगदी लाल चुटूक। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।